नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल। तुम्ही कधी कलिंगडावर दूध टाकून बघितलेत का? एकदा नक्कीच करून बघा। त्याची एक भन्नाट रेसिपी तयार होते आणि तुम्ही रोज रोज खाल एवढी छान ती रेसिपी तयार होणार आहे। तसेच आपण एका रेसिपीमध्ये दोन रेसिपी बघणार आहोत। म्हणजे एकतर वरचा जो गर आहे त्याचा आणि खाली सालीचा सुद्धा आपण यामध्ये वापर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर थेट रेसिपीकडे वळूया। तर या रेसिपीसाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक कलिंगड लागणार आहे। कलिंगड आपल्याला मीडियम साईजचा घ्यायचा आहे आणि तो मी अगोदरच धुवून घेतलेला। आता या कलिंगडाची ना आपल्याला एक रिंग कट करून घ्यायची आहे। तर मी तो पहिले कापून घेते। ती रिंग अशी का कापायची याचे मी कारण तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर आपण हा कलिंगड व्यवस्थित कापून घेऊया। तर या ठिकाणी आपला एक पार्ट कापून झालेला आहे। आता ह्याच्या लगतच आपल्याला एक गोल रिंग कापून घ्यायची आहे। तर आपण एकीकडचा भाग व्यवस्थित असा कापून घेऊया। तर या ठिकाणी आपली एक रिंग कट करून झालेली आहे। आता गॅसवर एका बाजूला आपल्याला एक भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप एवढं दूध घ्यायचं आहे आणि मी या ठिकाणी घरचीच मलाई काढलेली ती 1 कप मलाई येथे घेतलेली आहे। तसेच 4 चमचे एवढी साखर घेतलेली ती सुद्धा आपण यामध्ये मेल्ट करून घेऊया, म्हणजेच विरघळवून घेऊया। तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीम सुद्धा यूज करू शकता, पण मी आपल्या येथे घरच्याच मलाईचा उपयोग केलेला आहे। आता गॅसवर हे भांडं ठेवून आपल्याला हे व्यवस्थित असं विरघळवून घ्यायचं आहे। तर आपण हे व्यवस्थित विरघळवून घेऊया। तसेच या ठिकाणी या रेसिपीला लागणारे कंडेन्स मिल्क आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत, त्याचीच ही तयारी आहे। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये आपल्याला 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। तर आपण यामध्ये 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्याचं लिक्विड तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपलं कॉर्नफ्लॉवरची प्युरी तयार झालेली आहे। तर या ठिकाणी आपल्या या दुधाला घट्टसरपणा येण्यासाठी आपण हे कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालून घेणार आहोत। एकदा व्यवस्थित हे ढवळून घेऊया, म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत। एका हाताने आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आहे आणि एका हाताने आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। जर सतत ढवळलं नाही तर मग ह्याच्या गुठळ्या तयार होतील, त्यामुळे हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। तर तुम्ही येथे बघू शकता आपल्या दुधाला छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि येथे आपलं कंडेन्स मिल्क सुद्धा तयार झालेलं आहे। आता हे कंडेन्स मिल्क आपण बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत ते थोडं थंड होईल आणि तोपर्यंत दुसरी तयारी करायला घेऊया। आता आपण जी ही कलिंगडाची रिंग कापून घेतलेली त्यातला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील। आता या कलिंगडाचे आपल्याला बारीक भाग करून घ्यायचे आहेत। तर आपण याचे बारीक पीसेस करून घेऊया आणि ही जी कलिंगडची रिंग आहे त्याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे, ते मी पुढे सांगणारच आहे। हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि जो दुसरा भाग आपण काढलेला तो सुद्धा सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित असा कापून घेऊया आणि त्याचे सुद्धा बारीक भाग करून घेऊया। ह्या भागाचा सुद्धा आपल्याला येथे पुढे उपयोग होणार आहे, तो सुद्धा आपल्याला तसाच ठेवून द्यायचा आहे। आता आपण सगळ्या कलिंगडाचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यातल्या जेवढ्या बिया आपल्याला काढणे शक्य होतील तेवढ्या आपण काढून घेऊया। तर या ठिकाणी कलिंगडच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत। आता हा कलिंगडचा जो गर आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे, तर तो आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया। खरंच अगदी साधी आणि सोपी अगदी रेसिपी आहे आणि तुम्ही घरच्या घरी सुद्धा येथे तयार करू शकता। आता एक 10 रुपयाचं आपल्याला मिल्क पावडरचं पॅकेट सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या रेसिपीला अजून छान चव येईल। तर या ठिकाणी आपण ही पावडर घालून घेतलेली आहे आणि आपण जे तयार करून घेतलेलं कंडेन्स मिल्क आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि याची बारीक अशी प्युरी तयार करून घेऊया। तर या ठिकाणी मी मिक्सरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि इकडे आपली इन्स्टंटमध्ये प्युरी सुद्धा तयार झालेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तुम्ही यामध्ये रोज वॉटर म्हणजे रोज सिरप सुद्धा घालू शकता, म्हणजे त्याचा लाल रंग येईल, पण या ठिकाणी मी येथे काहीही घातलेलं नाही आहे। तर अजूनपर्यंत मी तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते, तर आज आपण या ठिकाणी कलिंगडचं आईस्क्रीम तयार करणार आहोत। आता ही जी कलिंगडची केलेली प्युरी आहे ती आपल्याला फ्रीजमध्ये 1 तासासाठी थोडं आयसिंग होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढे ह्या रिंगचा उपयोग होणार आहे, तोपर्यंत आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया। आता या ठिकाणी आपण कलिंगड खाऊन घेतल्यानंतर हे जे वरचं साल आहे ती टाकून देतो, तर त्यापासून आज आपण एकदम छान अशी रेसिपी तयार करणार आहोत। त्याचं नाव मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्याला या कलिंगडची सगळी सालं आहेत ती सोलून घ्यायची आहेत, म्हणजे त्याचा जो ग्रीन वरचा कव्हर आहे ते संपूर्णपणे सोलून घ्यायचं आहे। तर ते आपण व्यवस्थित असं सोलून घेऊया। बघा ना, या ठिकाणी आपण कलिंगडचा कोणताच पार्ट येथे वेस्टेज करणार नाही आहोत आणि अगदी घरी असलेल्या उपलब्ध साहित्यांमध्येच आपण या दोन्ही रेसिपी तयार करणार आहोत। तर या ठिकाणी आपलं सालीवरचं सगळं ग्रीन पार्ट काढून झालेलं आहे
आता या ठिकाणी या सालींचे आपल्याला बारीक बारीक भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बारीक अशा कापा करून घ्यायच्या आहेत. तर आपण या सालींच्या जेवढे बारीक करता येतील तेवढे आपल्याला बारीक कापा करून घ्यायचे आहेत. तर अजूनपर्यंत मी तुम्हाला आपल्या दुसऱ्या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते. तर या ठिकाणी आज आपण कलिंगडाच्या सालीपासून मस्तपैकी घरच्या घरी टुटी फ्रुटी तयार करणार आहोत. आणि घरी बनवण्यामध्ये जो मजा आणि आनंद असते ना, ती कुठेच नाही. तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित जेवढे जमतील तेवढे आपल्याला बारीक असे पीसेस करून घ्यायचे आहेत. आणि दोन्ही रेसिपी अगदी पटकन आणि लगेचच होणारे आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की आईस्क्रीम सेट व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि तसेच टुटी फ्रुटी सुकायसाठी थोडा वेळ लागणार आहे. एवढं सोडलं की सगळं आपल्याला घरच्या घरी हे पटकन असं तयार होणार आहे. तर या ठिकाणी सगळ्या सालींचे आपले बारीक तुकडे असे करून झालेले आहेत. ते तुम्ही जवळून बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला सगळे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जे बारीक करून घेतलेल्या कलिंगडच्या सालीच्या कापा आहेत त्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता ह्या कापांना आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं छान असं उकळ येऊन द्यायचं आहे. लगेचच उकळ येण्यासाठी मी येथे झाकण ठेवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान असं उकळ आलेलं आहे आणि तर मी झाऱ्याच्या साहाय्याने तुम्हाला हलवून दाखवते. अजून 5 मिनिटं आपल्याला ह्याला असंच हलवत राहायचंय म्हणजे जी आपण कापून घेतलेली कलिंगडची साले आहेत ती ट्रान्सपरंट होतील. तर या ठिकाणी 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही सालं आहेत ती ट्रान्सपरंट झालेली आहेत. तर हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी आपण सगळी सालं ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. आता यानंतर आपल्याला लगेचच दुसरी स्टेप करायची आहे. पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 1 कप एवढी साखर घ्यायची आहे आणि त्याच्या दुपटीने पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे 2 कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आपण जी काढून घेतलेली टुटी फ्रुटी म्हणजे जी कलिंगडची सालं आहेत ती पुन्हा यामध्ये घालून घ्यायची आहेत. आणि ह्याच्यातला जो साखरेचा पाक आहे तो आपल्याला यामध्ये मुरवून घ्यायचा आहे. त्यासाठी 10 ते 15 मिनिटं पुन्हा आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. लवकर उकळ येण्यासाठी यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आणि तुम्ही येथे बघू शकता आपण ठेवलेल्या या साखरेच्या पाण्याला लगेचच उकळ आलेला आहे. आणि आता हे पुन्हा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं ह्या पाण्यामध्ये असेच हे उकळवून घ्यायचे आहेत. म्हणजे काय थोडंसं आपल्याला त्याचं साखरेचं पाणी हे आटवून घ्यायचं आहे. बघा आहे की नाही घरच्या घरी होणारी पटकन 2 रेसिपी. आता या ठिकाणी 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला 3 वेगळे बाउल घ्यायचे आहेत आणि ह्या बाउलमध्ये आपण जे साखरेच्या पाकामध्ये टुटी फ्रुटी उकळवत आहोत ती यामध्ये घालून घ्यायची आहेत. आता ह्या सगळ्या बाउलमध्ये आपण आपल्या प्रमाणामध्ये म्हणजेच इक्वल होईल अशा प्रमाणामध्ये सगळी टुटी फ्रुटी आपण डिवाइड करून घेऊया. तसेच त्यामध्ये शुगर सिरपसुद्धा घालून ठेवायचं आहे. म्हणजे काय आहे आपल्या टुटी फ्रुटीला छान असं गोडसर चव येईल. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये शुगर सिरपसुद्धा ठेवायचं आहे. आता या 3 बाउलमध्ये माझ्याकडे 3 रंग होते. यासाठी मी 3 बाउल घेतलेले आहेत आणि 3 रंग घेतलेले आहेत. ह्यामध्ये आपल्याला खाण्याचे रंग घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी लाल, हिरवा आणि पिवळा असे हे 3 रंग वापरलेले आहेत. तर ते तिन्ही रंग आपण ह्या बाउलमध्ये घालून घेऊया. आणि बाउलमध्ये घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. दरवेळेला आपल्याला वेगळा चमचा यूज करायचा आहे. नाहीतर मग ह्याचा रंग त्याला आणि त्याचा रंग ह्याला होऊन आपल्या टुटी फ्रुटीचा रंग बदलला जाईल. त्यामुळे आपल्याला दरवेळेला वेगळा चमचा घ्यायचा आहे. नाहीतर मग एकच चमचा पण तो धुवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण सगळे टुटी फ्रुटी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आणि शुगर सिरपसुद्धा असल्यामुळे त्याला छान अशी गोड चव येणार आहे. पिवळा रंगसुद्धा आपला मिक्स करून झालेला आहे. आता आपल्याला हिरवा रंग मिक्स करून घ्यायचा आहे. तो आपण हिरवा रंगसुद्धा व्यवस्थित असा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. बघा ना रंग पण खूप छान दिसत आहेत आणि सुकल्यानंतर तर तुम्ही रिझल्ट बघणारच आहात. आता ही टुटी फ्रुटी आपल्याला अर्धा ते पाऊण तासासाठी अशीच या शुगर सिरपमध्ये ठेवून द्यायची आहे. म्हणजे काय आपण जो खाण्याचा कलर घातला आहे त्याचा रंगसुद्धा खूप छान येईल आणि त्याला गोडसरपणासुद्धा खूप छान येईल. आता एक अर्धा ते पाऊण तासानंतर आपण काय करायचं आहे ह्याच्यातलं जे शुगर सिरप आहे ते गाळून घ्यायचं आहे. तर आपण शुगर सिरप गाळून घेऊया आणि एका हे प्लेटवर ठेवून देऊया. सगळ्या रंगांमधलं अशा प्रकारे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे शुगर सिरप काढून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी फक्त पिवळ्या रंगाचंच दाखवलेलं आहे. बाकीच्या दोन्ही रंगाचं सुद्धा मी केलेलं आहे. तर तुम्ही येथे बघू शकता खरंच खूपच छान असा रंग आपल्या टुटी फ्रुटीला इथे आलेला आहे. तर हे तिन्ही टुटी फ्रुटी आपण गाळून घेतलेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये ठेवून आपल्याला उन्हामध्ये छान असे सुकवायचे आहेत. तर 1 ते 1.5 तासानंतर आपलं आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे. आता ही जी रिंग होती त्याचा उपयोग आपण येथे करणार आहोत. तोपर्यंत आपण आपल्या या रिंगला फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे. तर आपण हा फॉईल पेपर ह्याला व्यवस्थित असा लावून घेऊया. ॲक्च्युली तुम्ही ग्लासामध्ये जरी घातलात तरी ते वॉटरमेलनचं आईस्क्रीम म्हणजेच कलिंगडचं आईस्क्रीम लगेचच तयार होणार आहे. पण आपलं आईस्क्रीम अजून छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी ही आयडिया केलेली आहे. नक्कीच ही आयडिया तुम्हाला खरंच खूपच आवडणार आहे.
सगळीकडून आपण फॉईल पेपर रॅप करून घेतलेला आहे आणि त्या आकारामध्ये व्यवस्थित असा कापून घेतलेला आहे. मी ज्याप्रमाणे कापलं आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच अशाच प्रकारे तुम्ही कापून घ्या. नाहीतर मग सलाड रॅपिंग करायला जो पॉलिथिनचे पातळ पेपर असतात ते सुद्धा यूज केले तरी चालणार आहे. पण खरंच तुम्ही याचा लास्टचा रिझल्ट जेव्हा बघाल ना तुम्हाला खरंच खूपच आवडणार आहे. तर इथे आपला फॉईल लावून झालेला आहे. तर 1 ते 1.5 तास झालेला आहे आपलं हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी. आता हे थोडंसं जाडसर झाल्यानंतर आपल्याला या रिंगमध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही जर रोज सिरप यामध्ये घातलं असता तर ह्याचा रंग लालसर आला असता, पण येथे मी रोज सिरप घातलेले नाही आहे. तुम्ही पाहिजे तर घालू शकता. आता आपलं जे दुसरं जे कव्हर आहे त्यामध्ये सुद्धा हे आपण बॅटर घालून घेऊया. आणि टिपिकल आपलं कलिंगड आईस्क्रीम दिसण्यासाठी आपण हे जे किशमिश आहेत ते मी कापून घेतलेले आहेत आणि यावर घालून घेणार आहे. म्हणजेच जे आपले काळे मनुके आहेत ते मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि ह्यावर सेट करून घेतलेले आहेत. आता एक 6 ते 7 तासासाठी आपल्याला हे आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं आहे. तर हे आईस्क्रीम मी फ्रीजरमध्ये ठेवून घेतलेले आहे. वाव, आता 6 ते 7 तासानंतर आपलं छान असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. तर आपण याचा बाजूचा फॉईल पेपर काढून घेऊया. बघितलं ना किती छान दिसतंय, म्हणून ही रिंग मी कट करून घेतलेली. तुम्हाला जर पाहिजे तर ग्लासामध्ये सुद्धा तुम्ही हे आईस्क्रीम सेट करू शकता. आता हे आपल्याला कलिंगड म्हणजेच आपलं जे आईस्क्रीम आहे ते कट करून घ्यायचं आहे. वाव, तर येथे आपलं मस्तपैकी कलिंगडचं आईस्क्रीम म्हणजे वॉटरमेलन आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर एकदा नाही तर आठवड्यामधून तुम्ही 3 ते 4 वेळा आवडीने खाल एवढं हे छान टेस्टला सुद्धा आईस्क्रीम तयार होतं. तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये आता कलिंगडचा सीझन सुद्धा चालू आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी आईस्क्रीम नक्कीच तयार करून बघा. शिवाय आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्येच हे बनणार आहे. आणि एक दिवस उन्हामध्ये कडक वाळवल्यानंतर येथे आपली टुटी फ्रुटी सुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही येथे बघू शकता छान असा रंग सुद्धा आलेला आहे आणि छान आपली टुटी फ्रुटी सुकली सुद्धा आहे. तुम्ही येथे एक एक रंग जवळून बघू शकता. तर या ठिकाणी छानपैकी आपण एका रेसिपीमध्ये 2 रेसिपी तयार केलेत. शिवाय आपण वॉटरमेलनचा कोणताच पार्ट वेस्टेज केलेला नाही आहे. आता हे जे टुटी फ्रुटी आहेत ना ते आपण सगळे एकत्र करायचे आहेत, म्हणजे ते दिसायला अजून छान दिसतील. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघितलं ना टुटी फ्रुटी मिक्स केल्यानंतर त्याचे कलर अजून छान दिसतात एकमेकांमध्ये जेव्हा मिक्स झालेत तर ते तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.